फायनली निघालो आहे ओबेरॉय पॉईंट. सो सगळे भेटणार आहेत, तर चला भेटूया सगळ्यांना. सो फायनली ओबेरॉय मॉलला पोचलेलो आहे आणि इकडे सगळे लोडिंग करतात. ऑलरेडी इन द नाईट विबान कामश्रीनी आणि चांगला स्टार्टेड फायटिंग. सो लेट्स सी, सगळं पॅक करून निघूया मग. फायनली राईड स्टार्ट केली आहे. काळोखात 4:30-5 वाजलेत. लेट्स गो टू पंढरपूर. ब्रिजवर पोचलोय. आजूबाजूचं काहीच दिसत नाहीये. मजा येते एकदम. सो फायनली वाशी पोचलो आहोत. घड्याळात किती वाजले माहीत नाही, लक्ष पण नाही आहे. एवढं मस्त वेदर आहे, खूप छान वाटतंय. जेव्हा सुरुवात केली तेव्हा माझा स्ट्रावाचा प्रॉब्लेम झाला. सगळे पुढे निघून गेले. सगळ्यात शेवटी बस बरोबर फोटो काढून आमची सुरुवात झाली लिटरली. आणि रेहान आणि जयने चांगला साथ दिला आणि फायनली सगळ्यांना भेटलो. वाटेमध्ये पिकअप केलं आणि आता वाशी येऊन पोचलो आहे. छोटासा ब्रेक. विटामिन सी घेताना विटामिन चाय शिवाय काही चालू होत नाही आमचं. myself Kandak Soni, myself Rahul Aryaman. पर फायनली आम्ही पोचलो पनवेलला. इथे आज 12 तारीख आहे आणि आज नरेंद्र मोदी येणार आहे तिथे उद्घाटन करायला. चांगला मुहूर्त आहे पण थांबायची वेळ नाही आहे. राईड स्टार्ट केली आहे. पनवेलवरनं चाललो आहे आणि नेक्स्ट स्टॉप आहे खोपोली. या खोपोली पोचायचं आहे.
जबरदस्त व्ह्यू आहे, मजा येते. कम ऑन. अर्धा रस्ता पार केला आहे, पनवेल टू खोपोली. आणि इकडनं खोपोली 17 किलोमीटर आहे. दम निघाला आहे, बट येस, हॅव टू डू इट, वॉन्ट टू कम्प्लीट इट. सो लेट्स गो. हर हर महादेव. सो आत्ताच एक इन्सिडेंट झाला. हायवेवरती पण कुत्रे मागे लागतात हे मला कळलं. लिटरली चालवत असताना अचानक 2 कुत्रे मागे लागले आणि पाठलागच सोडत नव्हते. सो आणि त्यांनी मला लिटरली बूस्ट केलं, म्हणजे सगळ्यात टॉप गिअरवर होती सायकल आणि लिटरली पळवावी लागली. असा इन्सिडेंट झाला. कॅच करतोय मी माझ्या बडी रायडर्सना. सो फायनली आम्ही पोचलो आहोत खोपोलीला. खोपोलीला आता क्षणभर विश्रांती आणि विश्रांतीनंतर नाश्ता करून सुरू करूया परत सायकल राईड. फायनली लंच करून आणि फ्रेश होऊन आम्ही निघू आता लवकरच पुण्याच्या दिशेने. सो आम्ही राईड रेझ्यूम केली आहे. दुपारचे 1:30 वाजलेत आणि जबरदस्त गरमी आहे. सो फायनली कामशेतचा क्लाइंब कंप्लीट झाला आहे. जबरदस्त हवा टाईट झाली आहे आणि 2 ट्रेलर आले बाजूने. काय करणार, थांबवावी लागली, लिटरली थांबवावी लागली, कारण की अदरवाईज रिस्क नाही घ्यायची आहे, एन्जॉय करायची आहे राईड. अशी सिच्युएशन येते तेव्हा बेटर टू फॉरफेट. सो थांबलो, हळूहळू चढवली आणि फायनली कंप्लीट झाली. क्लाइंब राईड कंप्लीट झाली बाबा एकदाची. चला जबरदस्त गरमी आहे आणि वाट लागते. पाणी पीत चालवतो आहे, पण समहाव मोटिवेटेड. पोचायचं आहे, कंप्लीट करायचं आहे, हेच डोळ्यासमोर आहे. आम्ही पोचलो आहे कंटोलमेंटच्या इकडे, कडकी कंटोलमेंट. आणि दिनेश, गणेश, ललिता, मिलिंद, आर्यमान आणि मी, आम्ही 6 जण ग्रुपपासून वेगळे झालो आहे. आम्ही येतो आहे एकत्र. एक जण मागे सुटला आहे, त्याची वाट बघतो आहे. सो लेट्स सी. काळोखायला सुरुवात झाली आहे, सनसेट होत आलं ऑलमोस्ट. सो बघूया कधी कसे पोचतो. सो रात्रीचे 9 वाजलेत, अजून 11 किलोमीटर बाकी आहे. बस पण आहे मागे सपोर्टला आणि
काळोखात एकदम काळोखात चालवतो आहे आम्ही. आणि लिटरली आता मध्यंतरी आम्ही 6 जण एकदम मागे सुटलो होतो आणि सोलापूर हायवे स्टार्ट झाला ट्रॅफिक बघून. 6पैकी 3 जणांनी कंटिन्यू केलं. त्याच्यातला मी होतो, एक गणेश आहे आणि एक आर्या आहे. आणि आता आमचा उत्साह बघून उरलेले 3 जण पण तयार झाले आहेत या पॉईंटवरनं. गुड मॉर्निंग, सुप्रभात सगळ्यांना. तर आता वाजलेत सकाळचे 4:30. आम्ही काल बाणगाव इथे 9:15च्या आसपास पोचलो आणि पूर्ण ट्रेन आउट होतो. सो आता वाजलेत 4:30. सकाळी 3:30ला उठून प्रिपेअर होऊन आता निघतो आहे, राईडला स्टार्ट करणार लवकरच. लेट्स सी किती वेळात पोचतो. अजून 165 किलोमीटर चालवायचे आहेत. सो लेट्स सी. सो आम्ही पोचलो आहे पाटसला. पाटसला थोडा वेळ विश्रांती. तर 20 किलोमीटर झालेत सकाळी आणि टाईम झाला आहे 5:35. 4:50ला स्टार्ट करून 5:35 म्हणजे 45 मिनटात 20 किलोमीटर झाले. थंड वातावरण, एकदम थंड आहे, मजा येते. घाम येतो आहे तरी पण थंडी. मॉर्निंग. चाय ले लो, चाय. Good morning. We also enjoy. Good morning. सो फायनली खडकीला पोचलो आहे. इथे थोडा वेळ ब्रेक. समोर काय क्लाइंट दिसतोय. फायनली इंदापूर क्रॉस करून आम्ही इकडे थांबलो आहोत एक हायड्रेशन ब्रेकसाठी आणि परत निघालो आहोत आता टेंभुर्णीच्या दिशेने. आता दुपारच्या लंच नंतर दुपारच्या 1च्या उन्हात सुरू करतोय राईड पंढरपूरला. फक्त 40 किलोमीटर राहिलेत, फक्त 40. खरी फाईट तर फक्त सूर्याशी आहे आणि स्वतःच्या स्टॅमिनाशी. सो लेट्स सी कसं होतंय.
फायनली पोचलो आहे पंढरपूरला आणि पंढरपूरपासून 5 किलोमीटर जस्ट आधी हा स्टॅच्यू आहे आणि त्याच्या जस्ट 1 किलोमीटर आधी थोडेसे चक्कर वगैरे आले बट समवॉट केलं मॅनेज. सो मी पोचलो आहे फायनली. इकडे ग्रुप आहे सगळा माझा सायकलिंगवाला आणि जबरदस्त आहे लोकेशन. सो फायनली आम्ही पोचलो आहोत पंढरपूरला आणि पोचल्यानंतर त्या खुशीमध्ये व्हिडिओज काढायला विसरलो. आणि आता माझा वेश बघून तुम्हाला कळतच असेल मी कुठे चाललो आहे. तर फायनली चाललो आहे दर्शन घ्यायला. तर चला जास्त वेळ न करता निघूया. सो फाइनली आम्ही आलो होता आता चंद्रभागेच्या किनारी. दिनेश काय म्हणतो, कसं कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे आके. काफ़ी लोग हैं यहाँ पे एंड हाउ वाज योर एक्सपीरियंस? बहुत डिवाइन, वेरी वेरी गुड. यहाँ पे क्लाइमेट एकदम ठंडा है और चल के काफ़ी धूप है पर एकदम ठंडा क्लाइमेट है तो चल के बहुत अच्छा लग रहा है. और काफ़ी लोग आए यहाँ पे दर्शन करने. बहुत डिवाइन फीलिंग. बाकीच्या ऑर्गनायझर्ससोबत हा सुद्धा एक ऑर्गनायझर होता. खूप चांगली ट्रिप प्लॅन केली. सगळी मॅनेजमेंट आणि प्रॉपर मॅनेज केली. केवढं चालवायचं आहे, कुठे स्टॉप घ्यायचं आहे, प्रॉपरली मॅनेज. दिनेश आणि हे दोघे चालत आहेत ते गणेश आणि प्रीती. चांगला प्लॅन केला खूप. गणेश थँक्स यार. अरे कम ऑन, एक्चुअली सारे मेंबर्स थे जिसकी वजह से ये ट्रिप सक्सेसफुल हुआ. इट इज़ नॉट अस, इट इज़ ऑलवेज मेंबर्स लाइक सौमित्र जो इतना हमें, जिनको देख के हमें भी इंस्पिरेशन मिलता है व्हेन दे सपोर्ट अस. आई विल बी ऑनेस्ट, ऐसा हुआ है. माझ्यासोबत आहे आता प्रीती
हिने ट्रिप ऑर्गनाईज केली होती. नाही मी अकेले ना, सगळ्यांनी मिळून केलंय. मी सांगितलं आणि दिनेश आमचे रायडर्स एवढे कॉपरेटिव्ह होते की आमचं सगळं परफेक्ट झालं. जसं प्लॅन्ड होतं ऍक्च्युली स्केड्यूल तसा सगळा, त्याच्यापेक्षा बिफोर टाइमच आम्ही पोहोचलोय ऍक्च्युली. आणि त्याचं मेन कारण आहे प्रीतीने सगळ्यांना पुश केलं, जे का बरोबर होतं. कारण की 20 लोकांना हँडल करणं खरंच खूप मोठं काम आहे आणि ते चांगल्या प्रकारे केलं. प्रीती, दिनेश, गणेश, डिलॉन त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलं. सगळ्यांना मजा आली आणि माझंही दर्शन झालं. माझ्यावर अजून 24 लोकांचं दर्शन झालं. ऍक्च्युली मस्त झालं सगळं. फायनली पंढरीला आणि चंद्रभागेला भेट देऊन आम्ही निघालो आहोत आता इकडनं. बघूया किती वेळ लागतो मुंबईला पोचायला. सुप्रभात. आज आहे नेक्स्ट डे. पंढरपूरची ट्रिप ही खूप छान झाली. ज्या प्रकारे ती प्लॅन केली होती दिनेश, गणेश, प्रीती, डिलॉन, निलेश, इतर सगळ्यांनी, हे खूप कौतुकास्पद आहे. आणि टप्प्याटप्प्याने आम्ही पोचलो. छोटे छोटे टार्गेट्स दिले होते आणि त्या हिशोबाने आम्ही कंप्लीट केलं. ट्रिपच्या दरम्यान काही चांगल्या गोष्टी घडल्या आणि डेफिनेटली वाईट गोष्टी घडल्या. तर वाईटनं मी पहिलं सुरू करेन, कारण की शेवट मला चांगल्या गोष्टीने करायचं आहे. ऑलमोस्ट सगळ्यांबरोबर काही ना काहीतरी इन्सिडेंट झाले. स्वतः माझ्यासोबत 3 वेळा ॲक्सिडेंट होता वाचला. कोणाचा मोबाईल चोरीला गेला, कोणी पडता वाचलं. प्रत्येकासोबत काही ना काही इन्सिडेंट झाले. पण आमचा गोल जो होता एवढा चांगला होता की कोणाबरोबर दुर्घटना झाली नाही, काही प्रॉब्लेम झाले नाही. छोटे मोठे किरकोळ प्रॉब्लेम झाले. नक्कीच खरं म्हणायचं झालं तर विठ्ठलाने खरंच साथ दिली आम्हाला ही राईड कंप्लीट करताना. आणि चांगल्या गोष्टी म्हणायच्या झाल्या तर राईड करताना जे आम्हाला मोटिवेशन मिळालं, तर स्वतःच्या रायडर्सकडून नाही, तर जी लोक आमच्या बाजूने जात होती ते आम्हाला सारखी विचारत होती कुठून आलात, कुठे चाललात, आणि खूप प्रोत्साहन देत होती. लहान मुलंसुद्धा चिअरअप करत होती, माणसं ऑल द बेस्ट करत होती. आणि लिटरली दुपारच्या 12 ते 4च्या उन्हामध्ये चालवताना जे शरीर थकून गेलं होतं त्याला एवढं बूस्ट मिळत होतं. खरंच सर्व लोकांची साथ लाभली, त्यामुळे ही राईड कंप्लीट झाली. मला तरी असं वाटतं की मे बी विठ्ठलानेच आम्हाला पुश करण्यासाठी पाठवली असतील असा विचार येतो. कारण की चालवताना एवढा त्रास होत होता, म्हणजे बाकीच्यांचं माहीत नाही पण मला तरी एवढा त्रास होता. बॉडी पेन करत होती, शोल्डर पेन, थाय पेन, नेक पेन. बट फक्त मनात होतं की पंढरपूरला पोचायचं आहे, पंढरपूर कंप्लीट करायचं आहे. डोक्यामध्ये ते बसलेलं होतं. म्हणून का माहिती की सगळ्यात एंडला मी ही कंप्लीट केली राईड. टेक्निकली सेकंड लास्ट, पण खरं पाहिलं तर सगळ्यात स्लो राईड कंप्लीट केली. बट मला कंप्लीट करायची होती हे माझ्या डोक्यात होतं. मला काही स्पीड वगैरे काही गेन करायचं नव्हतं, फक्त कंप्लीट करायचं होतं. सो अशा ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला कोणी चेअरअप करतं, लहान मुलंसुद्धा एकदम खुश होऊन तुम्हाला चेअरअप करत होती. लिटरली चेहऱ्यावरती हसू येत होतं. आणि चालवतानासुद्धा एवढे इमोशन दाटून येत होते की जस्ट 40 किलोमीटर राहिले, जस्ट 20 किलोमीटर राहिले. एवढे छोटे छोटे गोष्टी होत्या, पण त्याने खूप म्हणजे छान वाटत होतं जसे जसे किलोमीटर कमी होत होते. राईड कंप्लीट केल्यानंतर जेव्हा विठ्ठलाशी भेट झाली तो क्षण अविस्मरणीय झाला माझ्यासाठी तरी. कारण की एवढी मेहनत करून, एवढ्या खस्ता खाऊन, एवढी मेहनत करून जेव्हा आम्ही तिथे पोचलो त्याचं लिटरली चीज झाल्यासारखं वाटतं आहे. आणि आता मुंबईला आल्यानंतर असं वाटतच नाही की बाबा 2 दिवस एवढा प्रवास करून विठ्ठलाची भेट देऊन आम्ही आलो. पण कारण की 1 महिन्याआधी याची तयारी सुरू केली होती, 1 ते सव्वा महिन्याआधी, आणि लिटरली ते पूर्ण झालं आहे. तर त्याच्यावरती विश्वासच बसत नाही आहे. अजूनही डोक्यामध्ये असं चालतं आहे की अरे अजून 100 किलोमीटर चालवायची आहे, अरे आपण पोचलोच नाही, असं डोक्यामध्ये बसून गेलं आहे. जे प्लॅन केलं होतं ऑर्गनायझर्सने ते खरंच कौतुकास्पद आहे,
खरंच कौतुकास्पद आहे. छोटे छोटे मुमेंट्स होते ते खरंच आठवायला आवडेल मला, की जेव्हा प्रीती जी ऑर्गनायझर होती ती म्हणायची की जिनका जिनका हो गया है वो शुरू करो, जल्दी शुरू करो, जरा जल्दी चलाओ, सब साथ में चलाओ, एक लाईन में चलाओ. नंतर जेव्हा गणेश बोलायचा, अरे सौमित्र चल निघूया आपण पुढे, आणि आम्ही सुरू करायचो पहिले, कारण की मी स्लो होतो, सो तो मला पुश करत होता. नंतर जेव्हा दिनेश बाजूने पास होऊन जायचा तेव्हा बोलायचा चलो कम विथ मी, आणि लिटरली आम्ही जायचो पुढे पटापट. असे थोडं म्हणजे चिअरअप करायचे एकमेकांना. निलेशसुद्धा होता ज्यांनी ती जर्सी डिझाईन केली होती, जो माझा पार्टनर होता, रूम पार्टनर. रात्री आम्ही गप्पा मारायचो, असं झालं तसं झालं. अजून एवढं कनेक्शन कधी सगळ्यांसोबत झालंच नव्हतं जे या ट्रिपमध्ये झालं, आणि ते खूप खूप छान वाटलं. खूप ट्रिपची छान मजा आली. फायनली माझ्या बकेट लिस्टमधलं अजून एक माइलस्टोन कंप्लीट झालं. आता बघूया पुढचं कुठलं कंप्लीट करायचं आहे, तोपर्यंत जरा आराम. तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. चला तर मग, पंढरीनाथ महाराज की जय.